आज पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली आणि दुसरा अरबी महिना सुरू झाला, त्याला शव्वाल म्हणतात. रमजान जसं नाव आहे तसं आता आजपासून शव्वाल सुरू झाला, शव्वालुल मुकर्रम. तर त्याच्या 1 तारखेला रमजान ईद असते. या पवित्र सणाच्या निमित्ताने जेव्हापासून मला समजायला लागलं, म्हणजे ह्या ईदगाह संबंधित तेव्हापासून मला कळायला लागलं, तेव्हापासून निजाम काझी साहेबांची फॅमिली ही देखभाल ईदगाहची आणि हे ईदची नमाज, बकरी ईद असो रमजान ईद असो, ते फार काळजीने पुणे शहरातल्या मुस्लिमांची ती काळजी घेतात. काही नव्हतं, हे आता हे सगळं झालेलं आहे. पूर्वी इकडे सगळं डबर असायची, ते रात्रंदिवस ताहिरभाई, आयटी शेख, युसुफ बागवान, मी, आमचे सारखे कार्यकर्ते रात्रभर इकडे थांबून ते डबर साफ करायचो आणि त्याच्यावर सकाळी येऊन चतरंदी हातरायचो. काही बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये हातभार लावून काही ठिकाणी चेकर टाईल्स लावले, काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटिंग केलं. पाण्याची व्यवस्था आझिमभाई गुडाकोवाला, मी आणि निजाम काझी आणि त्यांचे बंधू जे आता बोलून गेले झैनुल काझी यांनी, आम्ही 4 जणांनी मिळून, एक बिल्डर शेख होते भवानी पेठेमध्ये, त्यांच्या माध्यमातून ती पाण्याची टाकी आम्ही बनवून घेतली. पाण्याची पण व्यवस्था नव्हती. आता विवेक भाऊ आले, विवेक भाऊंनी पण बरंच काही सांगितलंय की ते त्यांच्या माध्यमातून करून देणार. तर त्यांचे ते विचार परमेश्वर चरणी लवकर व्हावी अशी आमची सगळ्यांची या ठिकाणी प्रार्थना आहे. गेली कित्येक वर्षापासून तुम्ही आम्हाला बघताय, आम्ही तुम्हाला बघतोय. आम्ही आमचं घरदार सोडून आमचं सगळ्यांच्या लोकांचं कुटुंब आहे. आम्ही पण कुटुंबामध्ये आनंद आमचा अर्धा दिवस इकडेच जातो. सगळ्यांचे एवढे पुणे शहरातली 40-50 हजार लोक या ठिकाणी येतात नमाज अदा करण्यासाठी. पूर्ण शहरामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या मशिदीमध्ये नमाज होतात, 2-2 होतात. पण पुणे शहर ईदगाह कॅन्टोन्मेंटचं हे वेगळं महत्त्व आहे. आणि पैगंबर साहेबांनी म्हटलं पण आहे की तुम्ही ईदची नमाज या ईदगाहमध्ये अदा करा, म्हणजे त्या ठिकाणी सगळे लोक भेटतात, सगळ्या लोकांची ओळख होती. तर त्यांचा पण फरमान आहे आणि त्या फरमानानुसार बरेच जण सगळ्या पुणे शहरातल्या मशिदीमध्ये नमाज अदा करून देखील या ठिकाणी तेवढीच गर्दी या ठिकाणी असते. त्या सर्व लोकांचं झालेला या ठिकाणी प्रार्थना, परमेश्वर त्यांची सगळ्यांच्या मनातली जे काही आत्मीयता आहे, जे काही त्यांनी परमेश्वराला मागितलं ते पूर्ण व्हावं, एवढीच आज इच्छा शरणी मी त्यांना शुभेच्छा देतो. इकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.